नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग पेन्शन निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। यामध्ये आपण खूप उपयुक्त अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तुम्हाला इतरांकडून काहीतरी वेगवेगळी माहिती मिळत असेल, परंतु खरी माहिती काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, पोर्टलवरती जो आहे तर तो काल मेसेज जो आहे तर तो आलेला आहे। त्या मेसेजमध्ये टाईमचा जो आहे तर तो नेहमीप्रमाणे उल्लेख करण्यात आलेला आहे। सुरुवातीला आपण तो बघूया, त्यानंतर कुणाला पैसे येणार आहे, नेमके किती लोकांना पैसे येणार आहे। ज्यांना आत्ताच 12 तारखेला पैसे आले त्यांना देखील पैसे येणार आहे का, 29 एप्रिलला पैसे आले त्यांना देखील पैसे येणार आहेत का, किंवा मग इतर पैसे येणार कुणाला आहे, एक्झॅक्टली 14 एप्रिलला आलेले आहे त्यांना येणार आहे काय आहे, आपण सविस्तर जाणून घेऊया। किती महिन्याचे पैसे येणार आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, तुम्हाला माहितीच आहे नेहमीप्रमाणे मेसेज जो आहे तर तो पोर्टलवरती शो झालेला आहे, ज्यामध्ये आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 14 मे 2026 म्हणजे काल रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून, म्हणजे हा 6 वाजता मेसेज आलेला आहे, ते 15 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत जे आहे तर ते पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। म्हणजे तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती झालेलं असेल की काहीतरी प्रोसेस होत आहे, म्हणजे आपले पैसे येणार आहे। पण आता एक्झॅक्टली पैसे कुणाचे येणार आहे, सर्व लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग आणि इतर सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला काळजीपूर्वक ऐकत चाला। अर्धवट जर तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल आणि प्रश्न विचारत असाल तर त्याचे उत्तर आपल्याला दिले जाणार नाही किंवा तुमचं देखील समाधान होणार नाही व तुम्हाला देखील अनुदान येणार नाही। होय, मी बरोबर ऐकतो, कारण तुम्ही अर्धवट माहिती जे ऐकून जे आहे तर ते कारवाई करत असाल तर निश्चितच तुम्हाला अनुदान येणार नाही। ठीक आहे, असो, जे नेहमीचे श्रोता आहेत ते नेहमी ऐकत असतात, नेहमी प्रश्न विचारतात, तर त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना नेहमी वेळेवर पैसे मिळतात। चला तर बघा, आता आज तुम्हाला पैसे येणार आहे का, हा एक मोठा मुद्दा आहे। तर आज काही लाभार्थ्यांना पैसे येण्याची शक्यता आहे, आज आणि उद्या, कारण आता हा मेसेज जो आहे तर तो सध्या तरी अपडेट झालेला नाही, पुढे माहिती नाही अपडेट होईल की नाही। तर आज आणि उद्याला देखील कारवाई होणार आहे। आम्ही माहिती घेतली असता उद्याला देखील कारवाई होणार आहे। आता आज आणि उद्या जर कदाचित काही कारणास्तव पैसे नाही आले, आज पण नाही आले 4 वाजेपर्यंत आणि उद्या पण नाही आले, उद्याला शनिवार आहे तरी कारवाई होणार आहे, ही माहिती मिळाली आहे, उद्याला ऑफिसेस चालू आहे। तर आज आणि उद्या हे 2 दिवसामध्ये जर पैसे नाही आले तर हे तुम्हाला सोमवार आणि मंगळवारी अनुदान येईल। ठीक आहे, सोमवार आणि मंगळवारी हे पैसे तुम्हाला निश्चित येईल। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगत आहात म्हणजे निश्चित येईलच, परंतु हे कुणासाठी आहे, त्या सूचनेमध्ये काय लिहिलेलं आहे हे काळजीपूर्वक तुम्ही वाचलेलं आहे का? त्यावरती एका शब्दाचा उल्लेख केलेला आहे की फक्त दिव्यांग बांधवांसाठी, फक्त दिव्यांग बांधवांसाठी। कुणासाठी ही कारवाई होत आहे तर फक्त दिव्यांग बांधवांसाठी। मग इतर लाभार्थ्यांचं काय? इतर लाभार्थ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक येतात, विधवा महिला येतात आणि इतर देखील लाभार्थी येतात, मग त्यांचं काय, त्यांना कधी अनुदान मिळणार? तर ही सूचना त्यांच्यासाठी अजिबात नाही। त्यांच्यासाठी कधी जारी होणार आहे हे मी तुम्हाला सांगेल, याविषयी तुम्हाला माहिती सांगेल की त्यांच्यासाठी पोर्टलवरती मेसेज जो आहे तर तो कधी येणार आहे, परंतु सध्या तरी त्यांच्यासाठी मेसेज जो आहे तर तो आलेला नाही। ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामध्ये कोणत्या दिव्यांगांना पैसे येणार आहे। प्रश्न वारंवार विचारला जातो की सर या तालुक्यात या जिल्ह्यात अनुदान आलेले नाही, पण तुमचे नाव आणि कुठली योजना आहे ते तुम्ही सांगायला विसरता, स्वतःचं नाव तुम्हाला सांगणं शक्य होत नाही, म्हणजे ते लक्षात राहत नाही असं आपण समजूया। पण यापुढे अशी चूक करू नका, नाव, गाव आणि योजना सांगा, जेणेकरून आम्हाला माहिती मिळवण्यास
जे आहे तर ते सोपं राहील. ठीक आहे, फक्त तालुक्याचं नाव सांगितलं तरी आम्ही माहिती मिळवतो, परंतु जर नाव गाव सांगितलं तर थोडं आणखी मदत होते. जर एखाद्या यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव असेल तर ते नाव आम्हाला सांगता येतं. ठीक आहे, असो. तर बघा, आता कोणत्या दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे येणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मे महिन्याचे अनुदान आलेले नाही, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मे महिन्याचे अनुदान आलेले नाही, अशा दिव्यांग लाभार्थ्यांना सर्वात आधी पैसे येणार आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मे महिन्याचे, एप्रिलचे आलेले आहे परंतु मेचे आलेले नाही, अशा दिव्यांगांना सर्वात आधी पैसे येणार आहे. त्यानंतर ज्या दिव्यांग बांधवांना एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे आलेले नाही, त्या दिव्यांग बांधवांना देखील एप्रिल महिन्याचे पैसे येणार आहे. ठीक आहे, काळजीपूर्वक ऐका. ज्यांना मेचे पैसे आले नाही त्यांना मेचे पैसे येणार आहेत सर्वात आधी. त्यानंतर ज्या दिव्यांग बांधवांना एप्रिल आणि मेचे पैसे आले नाही त्यांना सुरुवातीला एप्रिल या महिन्याचे पैसे येणार आहे. आणि शक्य झाल्यास त्यांना मे महिन्याचे दुसरे ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते केले जाणार आहे. सुरुवातीला एप्रिलचे ट्रान्झॅक्शन होईल आणि त्यानंतर मेचे ट्रान्झॅक्शन होईल. कुणाला? एप्रिल आणि मे या लाभार्थ्यांना. ठीक आहे, त्यानंतर याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, याची जी शक्यता आहे तर ती कमी आहे. मार्च, एप्रिल आणि मे ज्या लाभार्थ्यांना अनुदान आलेले नाही, 3ही महिन्याचे अनुदान ज्या लाभार्थ्यांना आलेले नाही, त्या लाभार्थ्यांना देखील या लाभार्थ्यांचं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जे आहे तर ते अनुदान येईल. परंतु त्यांना 3 महिन्याचे पैसे येईल हे थोडंसं कुठेतरी कठीण आहे. ठीक आहे, मी काय म्हणतो आहे, हे थोडंसं कुठेतरी कठीण आहे. त्यामुळे त्यांना कुठल्या तरी 2 महिन्याचे अनुदान येईल. आता ते अनुदान आल्यानंतर कुठल्या महिन्याच्या नावाखाली तुम्हाला ते अनुदान दिलं हे स्पष्ट होईल. सध्या तरी ते स्पष्ट झालेलं नाही. तर 3 महिन्याचे ज्यांना अनुदान आलेलं नाही त्यांना 2 किंवा 1 महिन्याचे अनुदान येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. ठीक आहे, जर एप्रिल आणि मेचे अनुदान आलेल्या व्यक्तीला एकाच महिन्याचे पैसे आले, जर एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदान नाही आलेले आहेत त्या व्यक्तींना एकाच महिन्याचे म्हणजे फक्त जर 2500 रुपयेच आले, तर मात्र मार्च, एप्रिल आणि मे या 3ही महिन्याचे पैसे ज्या व्यक्तींना आलेले नाही अशा व्यक्तींना देखील एकाच महिन्याचे पैसे येणार आहे. हे कृपया लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे ज्यांना 2 महिन्याचे आले नाही त्यांना जर एका महिन्याचे आले, तर ज्यांना 3 महिन्याचे पैसे आले नाही त्यांना देखील एकाच महिन्याचे पैसे येणार आहे. ठीक आहे, हे थोडंसं जरा कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला पोस्ट व्हिडिओ पाहायला मिळतील की तुम्हाला 6 महिन्याचे, 3 महिन्याचे 5,000, 7,000 रुपये मिळतील, पण हे असं नाही आहे. ठीक आहे, या छोट्याशा गोष्टीकडे काळजी घ्या. ठीक आहे, आता पुढे हे पैसे आले म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स ओके आहे असं स्पष्ट होतं का? म्हणजे तुम्ही विचाराल की सर आता मला या महिन्याचे पैसे आले म्हणजे मला पुढे येत राहील, मला काही करण्याची गरज नाही का? तर असे नाही. यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले आहे, एप्रिलचे पैसे मिळाल्यानंतर, मेचे नाही, मे महिन्याचे मिळाल्यानंतर जे आहे तर ते कुठलेही डॉक्युमेंट्स अपडेट करण्याचं काम कुठल्याही तालुक्याकडून करण्यात आलं असं अद्याप आढळलेलं नाही, आमच्याकडे माहिती नाही. तर ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स एप्रिल महिन्यानंतर, डॉक्युमेंट्स म्हणूया आपण साध्या भाषेमध्ये, पण नाव अपडेट असेल, काहीतरी चुकादुरुस्ती असेल, हे काम झालेले आहे, अशा लाभार्थ्यांना मात्र जे आहे तर ते पैसे येणार आहे. आणि ज्यांचे झालेले नाही तर अशा देखील लाभार्थ्यांना पैसे येईल अशी माहिती मिळालेली आहे. ज्यांचे अपडेट झालेले नाही, ज्यांच्या नावामध्ये चुका आहेत किंवा ज्यांच्या काहीतरी छोटीशी चूक आहे, तर अशा देखील लाभार्थ्यांना पैसे येईल अशी माहिती आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे थोडासा कुठेतरी एक दिलासा देणारी ही बातमी आहे. परंतु
डॉक्युमेंट्स अपडेट करणे असेल, तुमचं नाव अपडेट असेल, कुठली तरी छोटीशी चूक असेल, या चुका दुरुस्त करणं तुम्हाला गरजेचं आहे. जरी तुम्हाला या महिन्याचे अनुदान आले, मे महिन्यामध्ये जरी तुम्हाला अनुदान आले तरी देखील, काळजीपूर्वक ऐका, तरी देखील तुम्हाला ते करणं बंधनकारक आहे. त्यामुळे जसे पैसे येतील, मी सांगितल्याप्रमाणे आज येऊ शकणार किंवा उद्या येईल किंवा मग सोमवारी आणि मंगळवारी येईल, ठीक आहे. तर जेव्हा केव्हा येईल तर त्यानंतर तुम्ही जे आहे तर ते तुमचं काम करायला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल की मला पैसे आले आहे म्हणजे माझे सर्व डॉक्युमेंट्स ओके आहे, पण असं नाही, ठीक आहे. काही लाभार्थी, सर्व नाही, काही लाभार्थी. तर या गोष्टीची काळजी घ्या. तुम्ही पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे. बरेच लाभार्थी मला म्हणतात सर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केलेली आहे तरी पैसे आलेले नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल आणि संजय गांधी निराधार योजना याचा संबंध जरी असला तरी अद्याप त्या पोर्टलवरच्या नोंदणी केलेल्याच लाभार्थ्यांना लाभ मिळेल अशी कुठलीही सुविधा सध्याला जे आहे तर ते विभागाकडून देण्यात आली नाही. म्हणजे जर पोर्टलवर नोंदणी केली नाही तरी देखील तुम्हाला योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि मिळत राहणार आहे. याविषयीचे कंपल्शन जे आहे तर ते अद्याप केलेले नाही. ते झालेले असते, म्हणजे ते झाले असते जर तरची गोष्ट आहे की तुकाराम मुंडे हे या विभागाचे जे सचिव होते, जर ते असते तर कदाचित या गोष्टीचा आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळालेली असती. पण तसं झालेलं नाही आहे. पोर्टल आहे, पोर्टलवरती योजना बऱ्याच आहेत, परंतु कंपल्शन जे आहे तर ते अद्याप झालेलं नाही. संस्थांना कंपल्शन केलेलं होतं, त्याची 30 तारीख जी होती तर ती पण होती आणि त्याच्यामध्ये देखील वाढ झालेली आहे. तर लाभार्थी बऱ्याचदा चुकीच्या माहितीमुळे जे आहे तर ते संभ्रमात येतात, परंतु कुठेही चुकीच्या माहितीला ऐकून तुम्ही संभ्रमात येऊ नका. कृपया जी योग्य माहिती आहे ती ऐका. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे, 5 मिळणार आहे, तर ते का मिळणार आहे, त्यामागचं कारण काय आहे, खरंच मिळेल का, असं स्वतःचं देखील डोकं वापरायला शिका. म्हणजे असं मी म्हणत नाही की तुम्हाला समजत नाही, परंतु थोडंसं जरा तुम्ही लॉजिकली विचार करायचा की आपल्याला खरंच तेवढे पैसे येणे शक्य आहे का, ठीक आहे. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. खूप लाँग म्हणजे मोठा व्हिडिओ झालेला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.